नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फिश पॉईंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पुन्हा एकदा जात आहोत मासेमारी करायला. चला बघूया काय मिळतं आहे जाळ्याला. बरेच दिवस ब्लॉग टाकलेला नाही माशाचा. सध्या गणपती होते ना, गणपती सणामुळे कुठे मासे खात नव्हतो आणि टाईम पण नव्हता जाळा पकडायला. आज बरेच दिवसाने टाकलाय जा, बघूया काय भेटतं ते. रत्नागिरीला गेल्यामुळे उशीर झालाय थोडा. गणपतीनंतर आहे ना मित्रांनो, निसर्गाचं रम्य बघण्यासारखंच असतं कोकणाचं. सगळीकडे हिरवळ झालेली असते, बघू शकता तुम्ही. हे मैदान आहे, इकडे क्रिकेट सामने होतात. हे बीच आहे. हे आमचं स्टेडियम कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता तिथे भरपूर रान झालेलं आहे, आता हळूहळू कमी होत जाईल. हा बघा, एक चिंचणी शेतपूल आहे. झाड ही बघा मित्रांनो, ही चिंबोरी 1 किलोची आहे. पण हिचं ब्लॉग बनवू शकले नाही मी, कारण मी मोबाईल नेला नव्हता. हाडीत सापडली मग तेव्हा बिलात होती मोठ्या, काढलंय मी. ते पाणी नव्हतं म्हणून मी गेले नाही, पावसाचं वातावरण होतं. ही 1 किलोची आहे, बघू शकता कशी धडधड करता. त्याचे ढेंगे पण बघा. मी आता कुर्ल्यावाल्याकडे पोचलोय आहे. कुर्ल्यावाला जरा बाहेर गेलो आहे जेटीवर. मी आल्यावर वेट करीत. 1300 रुपये किलो रेट चालू आहे. 1 किलो व्हायचा असं अंदाज आहे.
आमचं वेंडो वास घेत आहे, मासे हवेत आहेत. त्या गट्ट्या पेटीत मासे ठेवलेले आहेत, बरोबर ओळखतात मासे आहेत ते. काय आहे, काय हवाय मासे? मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर, व बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गुड बाय, टाटा.